Co-powered by टेक्नो। राज्यामध्ये महायुतीचा अद्यापही जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नसताना नाशिकच्या जास्तीत जास्त जागांवर आपला दावा असेल असं शिवसेनेचे नेते अजय बोरस्ते म्हणतात। या संदर्भात आज मुख्यमंत्र्यांची ते भेट देखील घेणार आहेत। मुख्यमंत्र्यांची आपण भेट घेणार आहात, नेमकी काय मागणी असणार आहे? मुळात वंदनीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं मुंबईनंतर जर प्रेम कोणाचं असेल तर ते मला वाटतं ठाणा आणि नाशिकवर होतं। नाशिक हा कायम शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे आणि आपले लोकप्रिय मुख्यमंत्री ज्या पद्धतीनं काम करत आहेत त्यामुळे नाशिककरांची सुद्धा इच्छा आहे की यावेळेस ह्या शिवसेनेच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे। शिवसैनिकांचा आग्रह आहे की ह्या ज्या जागा आहेत म्हणजे आता देवळालीसारखी जागा आहे जिथे 5 टर्म शिवसेनेचा उमेदवार हा निवडून आलेला आहे, दिंडोरी आहे, इगतपुरी आहे, नाशिक शहर म्हणजे नाशिक मध्य असेल, पश्चिम असेल, या ठिकाणी शिवसेनेचं एक वेगळं जाळं आहे। तर ह्या जागा ह्या शिवसेनेला मिळाल्या पाहिजे असा सर्व शिवसैनिकांचा आग्रह आहे आणि या भावना माननीय मुख्यमंत्र्यांकडे आम्ही निश्चितपणे मांडणार आहोत। साधारण जर आकडे विचारायचे झाले तर साधारण किती जागांवर स्पेसिफिक आपला दावा असणार आहे? किमान आमच्या ज्या 2 सिटिंग जागा आहेत त्या सोडून 5 जागांवर आमचा दावा आहे। ह्या जागा शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या जागा आहेत, या ठिकाणी शिवसेनेचे प्रबळ असे उमेदवार आहेत। अर्थात हा निर्णय माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब घेतील अथवा महायुतीचे जे सर्व नेते ते बसून घेतील, परंतु यावेळेस आमचा आग्रह आहे की पक्षाच्या चिन्हावर न जाता जो उमेदवार प्रबळ आहे, ज्याचा कनेक्ट आहे, अशा उमेदवाराला संधी मिळावी। पण भाजपचे 3ही आमदार ज्या मतदारसंघात नाशिक पश्चिम, मध्य आणि पूर्व या तिन्ही ठिकाणी भाजपचे आमदार आहेत आणि त्यामुळे या ठिकाणची जागा भाजप सोडेल असं आपल्याला वाटतंय का? मला असं वाटतं की आता पक्ष म्हणून आग्रह न करता महायुती म्हणून आपण हे इलेक्शन जर लढत असू तर नक्की कुठला उमेदवार निवडून येईल, कोणाची फेस व्हॅल्यू आहे, कोणाचा कनेक्ट आहे, कारण महायुती म्हणून आम्ही शेवटी सरकार स्थापन करणार आहोत। त्यामुळे पक्ष पातळीवर न लढता अथवा एक निकोप अशी स्पर्धा पक्षांतर्गत सुद्धा व्हायला हवी अशी माझी इच्छा आहे। या संदर्भात आपण आग्रही भूमिका मांडणार आहात मुख्यमंत्र्यांकडे? निश्चितपणे आग्रही भूमिका मांडणार आहोत, कारण आपण बघितलं असेल की हे जे आपलं इलेक्शन झालं खासदारकीचं, यानंतर आता ही जे आमदारकीचं इलेक्शन आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ह्या इलेक्शनमध्ये मला असं वाटतं की ही जी पॉप्युलॅरिटी आहे माननीय मुख्यमंत्र्यांची कॅश करणं आवश्यक आहे, कारण शेवटी आमचं सर्वांचं टार्गेट किंवा उद्देश एकच आहे की विधानसभेवर हा भगवा फडकवायचा आहे महायुतीचा आणि ते स्वप्न जर साकार करायचं असेल तर मला वाटतं कुठंतरी हा माझा पक्ष हे असं न करता महायुती म्हणून आपण लढलो पाहिजे अशी आमच्या सर्वांची इच्छा आहे। खूप खूप धन्यवाद। आपण बघतोय की अजय बोरस्ते शिवसेनेचे नेते मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत आणि या भेटीमध्ये नाशिकमधल्या जास्तीत जास्त जागांवर दावा सांगण्याचा देखील प्रयत्न केला जाणार आहे। अर्थात या संदर्भातला अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल। मात्र या निमित्तानं पुन्हा एकदा एक प्रकारचं शक्ती प्रदर्शन आता शिवसेनेकडून नाशिकमध्ये केलं जात असल्याचं बघायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। Co-powered by टेक्नो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।